सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते. पुरस्कार मिळालाय, खूप आनंदाची गोष्ट आहे. कुसुमाग्रजांची कविता आहे, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण. अशा वेळेला चांगल्याच्या बाजूने उभं राहायचं आणि कशाच्या विरोधात लढायचं याची जाण असणाऱ्या तुम्ही सर्वजणी आहात. त्याचमुळे तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. काही वेळेला काही लोक वाईट बोलतात, काही लोक खोचक बोलतात, काही लोक ते आहे का वेळ तुझं अजून असं सुद्धा बोलतात, काही जण लष्करच्या भाकऱ्या म्हणतात. पण हे सगळं मागे टाकून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. तर एका पुरस्काराच्या पाठीमागे 100 तरी वेगवेगळे नकारात्मक पुरस्कार समाजाने तुमची इच्छा नसताना दिलेले सुद्धा तुम्ही स्वतः स्वीकारलेले आहेत आणि म्हणून इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात. आणि म्हणून एखादी यशाची वाट मोठी असते, परंतु स्त्रिया सुपरवुमन होत असताना आपण जेव्हा म्हणतो की एरवी जसं की एखादा पुरुष कर्तृत्ववान निघाला तर म्हटलं जातं की त्याच्या पाठीमागे स्त्री असते, तसं एक स्त्री जेव्हा यशस्वी होते तेव्हा तिला मदत करणारे अनेक पुरुष असतात. मग ते वडील असतील, पती असतील, मुलगा असेल, सहकारी असतील, आपल्याला संधी देणारे नेते असतील, त्यांचं सुद्धा मी तेवढेच मनापासून आभार मानते. कारण स्त्री सुपरवुमन होणं ही कल्पना साधी नाहीये. बरं, एक पाऊल जरी स्त्री पुढे गेली तर त्याच्याबद्दल वाईट वाटणारे सुद्धा लोक असतात. मी बरीच भाषणं करते, जवळजवळ 30-40 वर्ष अनेक भाषणं झाली असतील. मला सुरुवातीला मी नवीन होते राजकारणात, समाजकारणात, तेव्हा सवय होती की भाषण झालं की मी विचारायचे शेजारच्या व्यक्तीला, मग तो महिला असेल का पुरुष असेल, कसं झालं माझं भाषण. नंतर 10-15 वर्ष झाल्यावर माझ्या लक्षात आलं की इतके पुरुष वक्त्यांची मी भाषणं ऐकली, मला कधीच कुठला पुरुष विचारत नाही माझं भाषण कसं झालं. मग मीच विचार करायला लागले की आम्हालाच एवढी अप्रिसिएशनची का गरज आहे प्रत्येक बाबतीमध्ये. आणि तिथे लक्षात आलं आपल्या की लहानपणापासून आईने आपल्यावर जे संस्कार केलेले असतात त्याच्यात आपल्याला अजून सुद्धा आपली आई आपण कुठेतरी शोधत असतो की जी आपल्याला प्रोत्साहन देईल, आपलं कौतुक करेल. आणि अशा वेळेला असे पुरस्कार म्हणजे आईची भूमिका बजावत असतात.